नमस्कार मित्रांनो, रात्रीच्या अंधारात चमकणारा आपला चंद्र अचानक चक्क स्ट्रॉबेरी सारखा गोड आणि वेगळा का भासू लागतो आणि हा थक्क करणारा नजरा नक्की कधी आणि कसा दिसणार आहे. आज आपण स्ट्रॉबेरी मूनबद्दलच्या अशा काही आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्ट्रॉबेरी मून म्हणजे काय आणि कसा दिसतो? जेव्हा जून महिन्याची पौर्णिमा येते तेव्हा आकाशात हा अद्भुत चंद्र पाहायला मिळतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नावामध्ये स्ट्रॉबेरी असले तरी हा चंद्र लाल किंवा गुलाबी रंगाचा दिसत नाही. हा चंद्र नेहमीपेक्षा जास्त मोठा, तेजस्वी आणि हलका सोनेरी किंवा पिवळसर रंगाचा चमकू लागतो. सर्वात भारी गोष्ट म्हणजे हा नजरा पाहण्यासाठी कोणत्याही दुर्बिणीची गरज नाही. तुम्ही थेट तुमच्या उघड्या डोळ्यांनी हा सुंदर नजरा पाहू शकता. आता ऐका थक्क करणाऱ्या गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे याला स्ट्रॉबेरी मून हे नाव कुठून मिळालं? तर अमेरिकेतील प्राचीन आदिवासी जमाती जून महिन्यात स्ट्रॉबेरीची शेती कापणीसाठी तयार झाल्यावर ही पौर्णिमा साजरी करायच्या, म्हणून याला हे नाव पडलं. आहे ना आश्चर्यकारक? दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या देशांत आणि ऋतूनुसार या चंद्राला अनेक रंजक नावांनी ओळखलं जातं, जसे की हनी मून, मिड मून आणि युरोपमध्ये याला रोज मून सुद्धा म्हणतात. आणि तिसरी सर्वात खास गोष्ट म्हणजे आपल्या भारतात या जून महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते, जी महिलांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. आता सर्वात महत्त्वाचं, हा स्ट्रॉबेरी मून नक्की कधी दिसणार? तर मित्रांनो, यंदाचा हा अतिशय सुंदर स्ट्रॉबेरी मून 29 जून 2026 रोजी आकाशात दिसणार आहे. भारतामध्ये हा नजारा पाहण्यासाठी तुम्हाला रात्रीच्या वेळी पूर्व दिशेला पाहावे लागेल, जिथून हा चंद्र उगेल. तर मित्रांनो, स्ट्रॉबेरी मून म्हणजे चंद्र गुलाबी नसून तो फक्त एका फळाच्या हंगामावरून नाव पडलं आहे. ही गोष्ट तुम्हाला आधी माहीत होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या मराठी भाषेत अशीच डोके चक्रावून टाकणारी स्पेसची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.